हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृती दिवस आहे आणि या निमित्ताने शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जात अभिवादन केलंय। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंमधील एकोप्याचं दर्शन झालंय। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृती दिवस आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आदरांजली वाहण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र या स्मृतीस्थळावरती पोहोचले आणि त्यांनी अभिवादन केलेलं आहे। या दोघींच्या भेटीमुळे ठाकरे बंधूंमधील एकोप्याचं पुन्हा एकदा आज दर्शन बघायला मिळालंय। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे सोबत चंदू मामा सुद्धा त्यांच्या शेजारीच बघायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे सहकुटुंब या ठिकाणी सुरुवातीला दाखल झाले आणि त्यानंतर काही वेळातच राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी आले आणि दोघांनी एकत्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र अभिवादन केलेलं आहे। स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण केला आणि या दोघांनी सुद्धा अभिवादन केलंय। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृती दिवस आहे आणि या निमित्तानेच शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याचं आज पाहायला मिळालं। सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि नंतर राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जात त्यांनी अभिवादन केलेलं आहे। दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याने पुन्हा एकदा त्यांच्या एकोप्याचं दर्शन बघायला मिळतंय। दृश्यांमध्ये आपण बघतोय उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे शेजारी शेजारी आपल्याला बसलेले दिसत आहेत आणि त्यांच्या शेजारीच अगदी चंदू मामा सुद्धा बघायला मिळत आहेत। यापूर्वी सुद्धा चंदू मामा यांनी अनेक वेळा दोन्ही बंधूंनी एकत्र यावं असं म्हटलेलं होतं, त्याच्यासाठी प्रयत्न केलेले होते आणि आज अखेर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा स्मृती दिवस आहे आणि याच्या दिवशी दोन्ही बंधू एकत्र इथे बसल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती जात अभिवादन केलंय। बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्ताने खासदार संजय राऊत यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे, ज्यांच्यामुळे मी घडलो ते एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना, तसंच असा पुरुष सिंह होणे नाही असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज 13वा स्मृती दिवस आहे। दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी संजय राऊतांचं ट्विट बघायला मिळतंय। शिवसैनिकांकडून एकीकडे बाळासाहेबांना अभिवादन केलं जात आहे। संजय राऊत यांनी सुद्धा एक्सच्या माध्यमातून एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय, ज्यांच्यामुळे मी घडलो असे एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना, असा पुरुष सिंह होणे नाही असं ट्विट त्यांनी केलेलं आहे। मराठी माणसाने एकजुटीने राहावं आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावं हीच त्यांना आदरांजली, साहेब जय महाराष्ट्र अशा पद्धतीचं ट्विट जे आहे, एक्स पोस्ट संजय राऊत यांनी केलेली आहे। संजय राऊत खरं तर प्रकृतीच्या कारणास्तव काही काळ सामाजिक जीवनातून लांब होते, मात्र आज त्यांनी या स्मृतीस्थळी हजेरी लावलेली आहे। दरम्यान त्यांनी एक पोस्ट सुद्धा केलेली आहे, ट्विट सुद्धा केलेलं आहे। मराठी माणसाने एकजुटीने राहावं आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावं अशा माध्यमाची या एक्सच्या माध्यमातून अशी पोस्ट त्यांनी केलेली आहे आणि हीच त्यांना आदरांजली अशा पद्धतीची पोस्ट बघायला मिळते। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज 13वा स्मृती दिवस आहे। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे। बाळासाहेबांनी आपल्या ठाकरी बाण्याने आणि मुक्तहस्ते विरोधकांवरती शब्दांचा मारा केला, त्यांच्या व्यंगचित्रांनी अनेकांना घायाळ केलं, पण आयुष्यभर त्यांनी राजकारणापलीकडे निस्वार्थीपणे मैत्री जपली, त्यात कटुता आणली नाही। महाराष्ट्राचा इतिहास ज्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे राज्याच्या राजकारणात मोठं योगदान देणारे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन अशा प्रकारची पोस्ट शरद पवार यांनी सुद्धा आज केलेली आहे।
खरं तर बाळासाहेबांचे आणि आमचे 6 दशकाचे प्रेमाचे विश्वासाचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि ते दोन्ही बाजूनी जपले गेले. आमच्यात संघर्ष झाला, राजकीय मतभेद झाले, पण मनभेद कधीच या दोन्ही कुटुंबात ना पवार कुटुंबाकडून किंवा ठाकरे कुटुंबांकडून. आमचे कौटुंबिक संबंध हे कालही होते, आजही आणि उद्याही राहतील. राजकारणात गोष्टी होतात, पण दोन्ही नेत्यांनी म्हणजे बाळासाहेब आणि आदरणीय पवार साहेबांनी त्यांची मैत्रीमध्ये ती कटुता कधी यूज दिली नाही.